रोहित दादा आता पहिला आणि शेवटचाच आमदार आहे आमच्यातला. झाल्या गोष्टी आता चुकीच्या झाल्या. आता तेच परत भाजपला मतदान देणार. वातावरण चांगलं आहे विखे पाटलांना. विरोधी पार्टी आहे ती कधी आम्हाला भेटले नाही, कधी आमची ओळख नाही, काही नाही. लंकेचं कोरोनामध्ये काम चांगलं होतं त्यामुळे लंकेत जरा जास्त चालू. कोविड मध्ये लंके साहेबांनी लय भारी काम केलंय, असं केलंय तसं केलंय, अजिबात काम नाही केलं. शासनाच्या पैशावरती सगळ्या गोष्टी राबवल्या. शासनाचा पैसा, शासनाची माणसं, शासनाचे कर्मचारी सगळे वापरून स्वतःचं नाव केलं आणि स्वतःची पुळी बाजून घेतली आणि एका कामावरती पूर्ण जिल्ह्यात काम केलंय त्यांनी, असं नाही गृहीत धरू शकत. शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न, दुधाचा भाव, तर शेतकऱ्यांना थोडासा त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे. कांदा इथून पाठीमागे 3 रुपयाने विकला होता, मग आता 15 रुपये, 18 रुपये, 20 रुपये युक्तच की कांदा. आज लिंबू 70-80 रुपये, 100 रुपयापर्यंत लिंबू चालू आहे. कधी कधी ते 5 रुपयांनी पण विकलं जातं ना. ज्यावेळेस मटेरियल जास्त पिकतं त्यावेळेस मालाला रेट नसतो. त्यांचे कामच नाहीत ना आमच्या भागात, कामच झाल्या काही. आमच्या गावातच जवळजवळ 15 कोटी रुपयाच्या आसपास निधी आलेला आहे पूर्ण. विखे पाटलांनी भरपूर काम इथे केले. आमचा भिगवण शेवगाव रस्ता केलाय, दौंड उस्मानाबाद रोड केलाय, नगरचा पूल केलाय. मोदींनी भरपूर काम केली. शेतकऱ्याचं काय वाटोळ केलं पारे मोदी सरकारने. 2014च्या आधी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर किती पैसे पाठवले? राजीव गांधी सांगायचे केंद्रातून 1 रुपया पाठवला तर खाली 10 पैसे पोचतात सर्वसामान्यांपर्यंत. आज किती पोचतात? 1 रुपया पाठवला तर 1 रुपयाच पोचतो. जे अजितदादांनी जे पक्ष चोरून नेला त्याची सहानुभूती, उद्धव साहेबांची सहानुभूती, याच्यामुळे 100% लंके साहेब खासदार होणार. पवारने सगळ्यांना धोका दिला म्हणून त्यांना धोका दिलाय ना. दुसऱ्याचं पुतणे फोडलं ना त्यांनी, मग आता करणे तशी बरी नाहीच की. शरद पवारांच्या 10 जागा उभ्या आहेत. 10 जागेवर तर काय ते पंतप्रधान होणार नाही. लंके आले तर ते कुठं जाणार? विरोधी पक्षात जाणार. मग परत हाय असा विकास चालू ते खोळंबणार. आमची लोक पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं कमळच फुलून. दुधाला बी तुम्ही 5 रुपये वाढून देतो म्हणजे भाव दिला नाही. आज खताची गुन्हे काय झालेली? प्रत्येक वस्तूला जीएसटी लागते. हॉटेलमध्ये 2 जण जेवायचे, तिसरा जेवला तर जीएसटीचं बिल जातंय. त्यांचं एक तर शिक्षण कमी आहे. रुपयांमध्ये जीएसटी कधी लागत नाही, पर्सेंटेज मध्ये जीएसटी लावतात. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचं लढा आणि कुठं काय. मागच्या 2 दिवसापूर्वीच त्यांचेच कार्यकर्ते कोणतरी 60,000 रुपये सापडले ते वाटताना. मग आता ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती का काय? त्यांच्याकडे पैसे सापडले तर त्यांनी डायरेक्ट थांबा मी तुमचा बाप येतोय असं पोलिसांना उद्देशून म्हणलंय. म्हणजे हे आता बाप झाले का? म्हणजे निवडून यायच्या आधीच हे असं करतात. पार्लमेंटमध्ये गेल्या लोकांना माहिती, आम्ही जातो येतो, आमचे पाहुणरावळ आहेत तिथे, सगळ्यांना माहिती काय काय. वृद्ध इथं ज्यांना काय हात म्हणजे काम करू शकत नाही ते, त्यांना 1,500 रुपये मिळतात. प्लस त्यांना तांदूळ, गहू, मसाले, घर प्रपंचाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी टोटली फ्री मध्ये मिळतात. हळदीपर्यंत सगळ्या गोष्टी फ्री मध्ये मिळतात. आणि का लोक मोदीच्या मागे जाणार नाहीत? नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांच्या नेमक्या इथल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दलचं नेमकं मत काय, समस्या काय आहेत, मुद्दे कुठले हे जाणून घ्यायचा प्रयत्न महाराष्ट्र माझावर करतोय. आणि त्यासाठी आज आपण नगर जिल्ह्यामध्ये असलेल्या कर्जत तालुक्यातल्या राशीन नावाच्या गावामध्ये आलोय. खरं तर जवळपास त्या ठिकाणी 5-5:30 हे टायमिंग आहे आणि लोक हळूहळू त्या ठिकाणी चौकामध्ये यायला लागलेत. खरं तर इथं विखे पाटील विरुद्ध लंके अशा पद्धतीचा हा आणि मोठी चुरशीची निवडणूक खरं तर यंदा ही त्या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे मांडले जात आहेत, आरोप केले जात आहेत, प्रति उत्तर दिली जात आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सर्वसामान्य लोक नेमकं काय म्हणतात, ही जनता नेमकी काय म्हणते हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण महाराष्ट्र माझावर करतोय. काका इथे थांबलेत, त्यांच्यापासून सुरुवात करूया. नमस्ते काका. नमस्कार. काय नाव आपलं? दिलीप नष्टे. दिलीप नष्टे का? किती वय आहे? 68. 68 वय आहे का? हो. काय करता? अल्प बचत शेती. हा. बर. काय म्हणतं इकडे वातावरण लोकसभेचं? वातावरण चांगलं आहे विखे पाटलांना. विखे पाटलांना चांगलं आहे? हो. बर. कारण विखे पाटलांनी भरपूर काम इथे केले. आमचा भिगवण शेवगाव रस्ता केलाय, दौंड उस्मानाबाद रोड केलाय, नगरचा पूल केलाय. मोदींनी भरपूर कामं केली तिथं. त्यामुळं विखे पाटलांना वाटतंय. हो. आता खरं तुमचं वय 68 आहे. तुम्ही ही आता सुजय विखे पाटील बघितले, त्यांच्या वडिलांना बघितलं असेल, त्यांच्या आजोबांचा काय कारभार बघितलाय का? हो. त्यांच्या काळात आम्ही त्यांचा प्रचार करत होतो त्या काळात. बर. राजीव गांधी वारले होते त्यावेळेस. त्यावेळेस पासून आणि जे विरोधी पार्टी आहे ती कधी आम्हाला भेटले नाही, कधी आमची ओळख नाही, काही नाही. त्यामुळे आणि विखे पाटलांची कामं चांगली आहेत, राम शिंदे साहेबांची कामं चांगली आहेत, लोखंडे साहेब त्यांची कामं चांगली होती. बर. आता खरं तर इथं लंके साहेब विरुद्ध विखे पाटील असा सामना आहे.
काय इकडे लोक म्हणते लंके साहेबांना लोक स्वीकारतील का? मतदान किती होईल इकडे? कारण रोहित पवार इथं आमदार आहे. कारण बऱ्याच जणांना इकडे लंके साहेब माहीत नाही. त्यामुळं विखे पाटील पहिल्यापासून 5 वर्ष इकडंच राहिलेले, त्यामुळं त्यांची काम करण्याची पद्धत ही चांगली आहे. ठीक आहे, एक दादा थांबलाय, त्याला बोलू. नमस्ते दादा. नमस्ते. पिशवी अडकून कुठं आलीस? काम होऊन आलं. कामाला कुठे जाते कामाला? इथंच आहे शोरूमला गॅरेज. गॅरेजला आहे. बर, काय म्हणतं इकडे वातावरण? गॅरेजला आले लोक काय बोलतील लोकसभेत? काय आता लंकेच म्हणतात. लंके म्हणते का? बर, काय म्हणतील लंके? काय आता लंकेचं कोरोनामध्ये काम चांगलं होतं, त्यामुळे लंकेचं आमच्या भागात लंकेच जरा जास्त चालू. बर, काय इकडं लोक सांगतील की आता काका म्हणलं रस्ते झालं, पुलाही कामं झाली, हे झालं नाही इकडे झाल्या शहर ठिकाणी, पण ग्रामीण भागात काय नाही. आमच्याकडे ग्रामीण भागात काय नाही. आमदार तुम्हाला? आम्हाला रोहित पवारच आहे. रोहित पवार, त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे रस्ते नाहीत का झालं? मग नाही आमच्या इकडला रस्ता झालेला नाही. झालाच नाही? नाही झालेला. बर, काय तरुण पोरं काय म्हणतील? तरुण पोरं लंकेच म्हणतात. निलेश लंके म्हणतात. त्यांची कामच नाहीत ना आमच्या भागात. कामच झाले नाही, काहीच झालं नाही कामच. बर, मग ही रस्ते, मंदिर, निधी ही सांगते ती कुठे? इथं झालंय का? नाही इकडे काही नाही झालं आमच्या भागात. इकडे आळसुंदे खाली परिसरात काहीच नाही. रस्ता नाही, काय नाही येत नाही, काहीच नाही. त्यामुळे नाही आमच्या भागातून नाही चालणार. त्यांच्या भागातून नाही चालणार. ठीक आहे, अजून थोडं पुढे लोक आहेत, हळूहळू गाळं बिळं दुकान बिकान दिसते, तिकडे जाऊया. काय नाव तुमचं? मोहन सायकर. मोहन सायकर. हो. मग काय लोकसभेचं काय वातावरण आहे? वन साइडेड चालन विखे साहेब. वन साइडेड? यस. का बरोबर वन साइडेड चालन? कारण मोदीजींचं काम पण भरपूर आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच विखे साहेबांनी पण भरपूर जिल्ह्यात काम केलेलं आहे. म्हणजे आबांनी सांगितलं तसं आमच्या गावातच जवळजवळ 15 कोटी रुपयाच्या आसपास निधी आलेला आहे पूर्ण असं. आणि शिर्डीला ह्याला त्याला भरपूर म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत कामाच्या. काय केलं आता लोक मध्ये कांद्याचा प्रॉब्लेम सांगते ती, अजून काय कसं करायचं? कांद्याचा विषय कसा आहे की कांद्याला रेट एखाद्या वेळेस कधी असतो. आता आज आम्ही लिंबाचा व्यवसाय करतोय, आज लिंबू 70-80 रुपये 100 रुपयापर्यंत लिंबू चालू आहे आणि कधी कधी ते 5 रुपयांनी पण विकलं जातं ना. ज्या वेळेस मटेरियल जास्त पिकतं त्यावेळेस मालाला रेट नसतोच, असा विषय. आणि ज्या वेळेस मटेरियल कमी असन त्यावेळेस मालाला रेट राहणारच 100%. त्याच्या सीझन नुसारच असतं ना, ते थोडीच असं हे. एक गोष्ट आहे की बाबा निर्यात आयात ही सुद्धा गोष्टी, पण शेवटी महागाई पण नियंत्रणात राहिली पाहिजेत. ह्या सगळ्या पण गोष्टीचा विचार करावा लागतोय, शेतकऱ्यांचा पण विचार करावा लागतोय आणि ह्या सगळ्यांचा ताळमेळ मोदीजी सगळ्यात योग्य घालते. ह्यांच्याकडं तसा योग्य नेतृत्व नाहीच विरोधकांकडं. आता का दुधाबद्दल बी जनता नाराज आहे थोडी? दुधाचं कसं आहे, आता राष्ट्रवादीच्या काळात दुधाला रेट होता 16 रुपये, आता सध्याला लय कमी झाला म्हणते, तरी बीजेपीच्या काळात 25 रुपयापर्यंत रेट आहे आणि त्यांच्या काळात हायेस्ट रेट 16 रुपयाने दूध विकलंय. 15 रुपये 16 रुपये आणि आज कसं आहे 25 रुपये. म्हणजे इथं सुद्धा जवळजवळ 7-8 रुपयाचा 10 रुपयाचा फरक आहे, आज कमी झाले तरी. आणि बीजेपीच्या काळात तोच रेट 40 रुपयावर गेला, हायेस्ट 40 रुपयांनी दूध विकलं. शेतकऱ्यांनी 40 रुपयांनी दूध विकलं. मोठे मोठे गोटे चालू केले, गाया घेतल्या, खरेदी केल्या आणि त्यांनी म्हणजे चांगलं उत्पन्न कमवलं. आता सध्याला समजा काय जागतिक मार्केट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यामुळे थोडं मार्केट दुधाला कमी जास्त होऊ शकतं, पण तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या ज्या वेळेस काळात दूध 16 रुपयांनी विकायचं त्याच्यापेक्षा आता सध्याला सुद्धा 25 रुपयांनी विकलं जाते दूध. म्हणजे रेट कमी असं नाही, उलट त्यांच्यापेक्षा 100% जास्तच रेट आहे. मला सांगा 2014च्या आधी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर किती पैसे पाठवले? आजपर्यंत 1 रुपयाही नाही पाठवला. राजीव गांधी सांगायचे केंद्रातून 1 रुपया पाठवला तर खाली 10 पैसे पोचतात सर्वसामान्यांपर्यंत. आज किती पोचतात? 1 रुपया पाठवला तर 1 रुपयाच पोचतो. तो शेतकरी सर्वसामान्य शेतकरी असो किंवा कुणी पण असो, 1 रुपयाच पोचतो. सगळे मधले दलाल, सगळे भ्रष्टाचारी लोक सगळे बाजूला निघलेत आणि ते बाजूला निघलेले सगळ्यात जास्त वराडतात. महत्वाचा मुद्दा असा विषय. काय इथं काय होईल स्थानिक पातळीवरचं राजकारण काय म्हणतंय? लंके विरुद्ध विखे पाटील, कोणाची बाज सरस वाटते? विखे पाटील. का कारण सांगता येतील ते? सगळ्यात महत्वाचं आमच्या सारख्याला तर म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की मोदीजींमुळं आणि विखे पाटलांच्या कामांमुळं, रस्त्यांमुळं
रस्त्याची कामं, पाण्याची कामं, नदी जोड प्रकल्प, जलशिवार योजना, धान्याला बाजार, शेतकऱ्यांच्या मालाला शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे येतात, अशा अनेक गोष्टी. राम मंदिर आहे 370 हटवलंय, आता समान नागरी कायद्याचा विषय येणार आहे. या लाखो म्हणजे कितीतरी गोष्टी अशा सांगू शकतो आपण की त्यामुळं 100% विखे पाटलांना लीड मिळणार. मंत्री लंकेश हवाय मोबाईलवर, मोबाईलवरचेच हिरो आहेत ना ते. असा विषय, मोबाईलवरचेच हिरो आहेत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणले की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आणि कुठं काय. आणि आज पारनेर मध्ये मला वाटतं मागच्या 2 दिवसापूर्वीच त्यांचेच कार्यकर्ते कोणतरी ऍडव्होकेटच आहेत ते 60,000 रुपये सापडले ते वाटताना, बंद पाकिट सापडले. मग आता ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती का काय म्हणायचं, असा विषय आहे ना. साधा माणूस गरीब माणूस म्हणते कसं करायचं, काय म्हणतोय लंके साहेबांना? नाही. आणि कसं आहे माहितीये का, काही लोक म्हणतात, कोण म्हणतात, राष्ट्रवादीवाले म्हणतात, आणि ते काय म्हणतात की कोविड मध्ये लंके साहेबांनी लय भारी काम केलंय, असं केलंय तसं केलंय. अजिबात काम नाही केलं. शासनाच्या पैशावरती सगळ्या गोष्टी राबवल्या. शासनाचा पैसा, शासनाची माणसं, शासनाचे कर्मचारी सगळे वापरून स्वतःचं नाव केलं. त्या पवार साहेबांचं नाव तिथं पुढं केलं, त्या कोविड सेंटरला नाव दिलं आणि स्वतःची पुळी बाजून घेतली. आणि एका कामावरती पूर्ण जिल्ह्याचा ही नाही करू शकत आपण. पूर्ण जिल्ह्याला म्हणजे जिल्ह्यात काम केलंय त्यांनी असं नाही गृहीत धरू शकत. आणि महत्वाचा मुद्दा, जर त्यांनी मध्ये ही केलं काहीतरी मॅटर झाला तर कालच्या परवाच्या सभेत मला वाटतं त्यांनी डायरेक्ट सांगितलं की पोलिसांचा थांबा मी येतोय, मी तुमचा बाप आहे. हितपर्यंत ते ह्या स्टेपला गेलेत. त्यांच्या त्या मला वाटतं ऍडव्होकेट कोणतरी इथं पारनेरचे, त्यांच्याकडे पैसे सापडले तर त्यांनी डायरेक्ट थांबा मी तुमचा बाप येतोय असं पोलिसांना उद्देशून म्हणलंय. म्हणजे हे आता बाप झाले का, म्हणजे निवडून यायच्या आधीच हे असं करतात. मग आले, जर येणार तर नाही तो 100%, ते तर सोडूनच द्या. पण जर आले, शेवटी नाही सांगू शकत, पण आले तर हे काय करते. नमस्ते. नमस्कार. काय म्हणतंय वातावरण? काय नाही, मोदी. का बरं मोदी साहेब? मी PM किसान सन्मान योजनेचा लाभार्थी, त्यामुळं सब अब की बार 400 पार. 400 पार. काय करायचं 1,500 काय होते? अहो आजपर्यंत काय दिलंय? आजपर्यंत काय दिलं मला? आजपर्यंत मागच्या सरकारने, इथून पाठीमागच्या सरकारने काही दिलं नाही मला. किमान ह्याचा तरी लाभ होतोय. महाराष्ट्र शासन 6,000 रुपये देतं आणि केंद्र सरकार 6,000 रुपये देतं, असे 12,000 रुपये मला निधी मिळतो वर्षाला. कॅनलचं पाणी, रोटेशन ह्या सरकार आल्यापासून ते मिळायला लागलं, व्यवस्थित येतंय, त्याच्यामुळे अडचण नाही. त्यामुळं अबकी बार मोदी. आणि विखेंना मतदान म्हणजे मोदींना मतदान, म्हणून मोदी, म्हणून विखे साहेब. ठीक आहे. तिकडचं झाल्यानंतर थोडस इकडं ह्याच्यावर आलोय. नमस्ते. काय नाव तुमचं? विठ्ठल काळे. विठ्ठल काळे. काय करता? गॅरेजचं काम आपलं. गॅरेजचं काम चालू असतं. पहिलं म्हणा काय की मला? नाही आपलं गॅरेजच. होय. ते आत काय चिटकवली कुस्त्यांचं म्हणून? हाय की मैदान घेतलं. तब्येत बी दिसायला लागली जरा थोडी. हाय, पलवानगी करतो, नाद आहे आम्हाला बी. नाद आहे. बरं, यंदा काय नाद आहे इथं लोकसभेला? काय सुजय घेईन निवडून. हे काय लंके साहेब म्हणते ती. अहो कुणी लंके म्हणणार, कुणी सुजय म्हणणार, ज्याची त्याची आवड, त्याची निवड. बर, सुजयदादा येतील. काय वाटतं सुजयदादा येतील? सुजयदादाने आता केलं, आम्हाला कामं बिमं दिलेली, आमची कामं बिमं केले तिथं. आम्हाला तळी बिळी दिले, ते आमचं बरं आहे. बर, तळी दिलेली. हा. बर, बाकी काय इकडे रस्ता बिस्ती काही कामं झाली ती? झालेत की रस्त्याची कामं. आम्हाला जाण्या येण्यासाठी आमचा पुलाचा अडथळा होता, ते पूल काय केला आमचा तयार. आमची कामं झालेत. काय नाव? विजय काळे. विजय काळे. बर, काय साहेब काय म्हणतंय वातावरण लोकसभेत? काय यंदा विखेच. विखे? हो. का बरं विखे साहेब? काय भरपूर काम वगैरे दिलं ते आम्हाला. सर्व काम वगैरे दिलं ते, त्यामुळे काय अडचण नाही. कामं दिली ती? हो. कोणतं म्हणलं लंके साहेब हवाय? ज्याच्या त्याच्या पद्धतीने, पण आमच्या वैयक्तिक आमचं तर विखे पाटलांचंच काम करायचंय ना आम्हाला. बर, काय जर 2-3 कामं सांगा म्हणलं तर काय सांगता येतील कामं 2-3 केली? ह्या सगळ्या रस्त्याची कामं समजा ह्या 2-3 झालेली म्हणा. वैयक्तिक आमच्या गावात समजा 4 रस्ते दिले आहेत ना आता. परिटवाडी ग्रामपंचायत आमचं गाव आहे. आता आम्हाला एका दिवशी जिल्हा नियोजन मधनं 4 रस्त्याची कामं दिली ना. जिम दिली आम्हाला, भरपूर कामं दिलेत ना आम्हाला. बर, काय आता इथं रोहित दादा आमदार आहेत,
तर त्यांच्या मुळं इथं काय मताधिक्य लंके साहेबांना मिळालं असं वाटतं का? लोक विधानसभेला वेगळा विचार आणि लोकसभेला वेगळा विचार करतात. हो, असं गेल्या वर्षी चालतं ना. हा, आता स्वतः आमची ग्रामपंचायत आहे. हा, गेल्या वर्षी 1500 मतदान झालं. हा, त्यातलं 1200 मतदान हा, विखे पाटलांना झालं हा, खासदारकीला, हा, आणि 300 मतदान राष्ट्रवादीला झालं. हा, त्याच्या उलट हा, आमदारकीला 1200 मतदान रोहित पवारांना झालं, हा, आणि 300 मतदान रामचंद्र साहेबांना झालं. हा. असं आमच्या भागातली परिस्थिती. म्हणजे लोक विधानसभेला वेगळा विचार हा. करतील आणि लोकसभेला 100% वेगळा 100%. वैयक्तिक आमचं बी तेच मत आहे ना. विचार. हा, ठीक आहे. अजून काय जाणकार लोक आहेत तेव्हा. नमस्कार हो. काय नाव आपलं? नितीन कानगुडे. नितीन कानगुडे. नितीन दादा, काय करता आपण? काय नाही, LIC काम करतोय, शेती करतोय. बर, LIC विमा. बर, काय म्हणते लोकसभा इकडे? काय नाही, लोकसभेचं वातावरण चांगले सध्या. पण पाठीमागचे जे खासदार होते ते काय यावेळेस पूर्ण 5 वर्षात इकडे काय फिरकलेच नाही. नाव त्यांचं खूप मोठं आहे आणि त्यांचे आजोबापासून त्यांचं नाव आहे, थोडीच काय आज नाही त्यांचं नाव, पण ते फिरकलेच नाहीत 5 वर्षात. त्यामुळे कुठला निधी तिथं आलेला आम्हाला काय माहितीच नाही. कारण त्यांना पाठीमागच्या वेळेस मताधिक्य राशीन पंचायत जिल्हा परिषद गटातून मागच्या वेळेस त्यांची लढत संग्रामबाया जगताप होती, आणि त्यावेळेस संग्रामबाया जगताप लढत असताना राशीन जिल्हा परिषद गटातून कुठलाही संपर्क नसताना संग्रामबाया जगतापचा त्यांना 4 ते 5 हजाराचा लीड पडलं होतं. त्यांना ऍक्च्युली कामं तर संग्रामबाया जगतापचं काही नव्हतंच, पण ऍज अ राष्ट्रवादी ह्या हिशोबाने त्यांना लीड पडलं होतं. पण बाकी जिल्ह्यातून मतदान विखे पाटलांनाच त्यावेळेस होतं, मागच्या 25 वर्षाची भूमिका. यावेळेस असं झालं की शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न, दुधाचा भाव आणि शेतीविषयक प्रत्येक गोष्ट त्या शेतकऱ्यांना थोडासा त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे. व्यापाऱ्यांना म्हणा GST वगैरे कुठं काय असेल तर त्या भाजपच्या त्या हिशोबामुळे लोक थोडीशी भाजपवर नाराज आहेत. आजच्या खाली एक व्यापारी गाठ पडलं होतं, त्याला व्यापारीला विचारलं तुझं GSTचं कसं काय नुकसान, तर तो म्हणला त्याने नावलं इंग्लिश घेतली बारा 2-4 असं मिळून मी 29% टॅक्स भरत होतो म्हणला. आधी नावं होती 16-17, आता हे सगळं आणि ती CA ला भरायचं म्हणजे डोकं हलत होतं म्हणला. ही ह्याच्यावी आता एक झालाय 9 इकडं 9 तिकडं सुटसुटीत झालाय म्हणला. पहिला टॅक्स घ्यायची लोकांकडं पण चोरायची सरकारला द्यायची नाही, ती काळा पैसा व्हायला. सरकारला तर टॅक्स दिला पाहिजे, भरलं तर पाहिजे म्हणून तर पैसे असं म्हणत नाही आपण की सरकारला टॅक्स भरला नाही पाहिजे. शेवटी सरकार आपलं बी आद्य करतोय, आपण नागरिक आहे नात्यानं सरकारला टॅक्स आपण दिला पाहिजे, त्याच्याबद्दल तू मत नाही. पण शेतीला भाव, शेतीचा दर, समजा आज कांद्याचा प्रश्न आहे, निर्यात कुठं गुजरातला गेली, महाराष्ट्राचा प्रश्न आहे, इथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं? इथला शेतकरी नाहीये का? हा पण शेतकरी दुधाला बी तुम्ही 5 रुपये वाढून देतो म्हणजे भाव दिला नाही. आज खताची गुन्हे काय झालेली, मग हे सगळं भाजपच्या काळात तुम्ही वाढ झालेली, मग म्हणून भाजपवर जास्त लोकांचा रोष आहे. तुम्ही आसपासच्या वाड्या कुठल्या बी घ्या आणि कुठल्या बी वाडीवर जा, मी पक्षाची पण भूमिका घेणार नाही, मला काय त्या भाजपचं घेणं नाही, मला त्या राष्ट्रवादीचं घेणं नाही. पण मी आज मी फक्त खालच्या लोकल पातळीवर फिरतोय म्हणून मी बोलतोय तुम्हाला. सामान्य लोक लंकेच्या भागात जातात, सामान्य लोक आता सध्या निलेश लंकेच्या पाठीमागे आहेत असं माझं मत आहे. मी म्हणत नाही की कोणाचं मत, माझं मत सांगितलं. ठीक आहे, तुमचंच मत महत्वाचं आहे आम्हाला, कारण माझं मत सांगितलं. तुमचं एक मतच खरं तर गोष्टी ठरवत असतं. सुजय विखेवर राग असेल किंवा BJPवर राग असेल, पण ते फक्त शेतीच्या माध्यमातून, इतर गोष्टीच्या माध्यमातून त्यांच्यावर भाजपवर नाराज झालेले आहेत. काय नाव? योगेश शर्मा. योगेश शर्मा, काय करता? व्यवसाय माझा आणि शेती. व्यवसाय कसला व्यवसाय? मशिनरी PVC शेती संबंधित अवजारांची विक्री करतो. बर, म्हणजे रसपी आलाय. रसप्याला उन्हाचा कडाकाच एवढा आहे. बर, काय म्हणते लोकसभा इकडे? लोकसभा चांगलं आहे, आपलं राष्ट्रीय मुद्द्यांवर ते चालू आहे सध्या तरी. सुजय दादा विखे आणि लंके यांची लढत आहे, तर राष्ट्रीय मुद्द्यांवरती आम्ही साधारणतः त्या पद्धतीनेच विचार करतोय की बाबा राष्ट्राचे जे नीती आहे, राष्ट्राच्या सैनिकांची आता जे 1 रँक 1 पेन्शन झाली, त्याच्यानंतर आमचा व्यापाऱ्यांचा जर विषय घ्यायचा म्हटलं तर पूर्वी व्हॅट इतका क्रिटिकल होता की हो व्यवसाय. व्यापारी म्हणल्यावर माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला त्या GSTचा आहे. आता त्या GSTचं एवढा गोंधळ आहे की GST आणली म्हणून मोठी टीका खरं तर चालू आहे. तुम्ही कशा पाहिजे GST आणून लोकांना ताप देणार नाही? GST जे गोंधळ म्हणतात त्यांचं एक तर शिक्षण कमी आहे, कारण की काही दिवसापूर्वी एक आम्ही क्लिप ऐकली की त्याच्यामध्ये असं बोललं गेलं की बा 20 रुपयाला 150 रुपये GST लावतात.
रुपयांमध्ये जीएसटी कधी लागत नाही, पर्सेंटेज मध्ये जीएसटी लावतात. आता माझं शिक्षण कॉमर्सचं झालेलं आहे. साधारणतः जर आता पूर्वी धरला, आता पीव्हीसी पाईपचा विक्रेता आहे मी, तर पीव्हीसी पाईपवर व्हॅट जो आहे, ज्यावेळेस व्हॅट लागायचा तर वेगवेगळे स्लॅब होते. एक्साइज ड्युटीवर मग हायर एज्युकेशन सेस, लोकल बॉडी टॅक्स, त्याच्यानंतर व्हॅट आणि असं साधारणतः ते काढायचं कसं बुवा, एक्साइज ड्युटी ऍड करून व्हॅट काढायचा, त्याच्यात मिक्स करून एज्युकेशन सेस काढायचा आणि त्याचे जे टप्पे करून ते सीए कडे जमा करायचे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गल्लत व्हायची आणि आमचा वेळच तेव्हा हे टप्पे जे असतात, तुमच्या लक्षात आलं का की एक्साइज ड्युटी आधी लावायची का व्हॅट आधी लावायचा मूळ रकमेवर, आणि त्याच्यावरती हायर एज्युकेशन सेस लावायचा का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यापाऱ्यांची गल्लत होत होती आणि त्यांना दंडास पात्र व्हावं लागत होतं. मग त्याच्यामधनं पळवाटा, बाबा झिरो मध्ये देतोय का कुणी, बिगर बिलाच दे भाऊ मला, तर त्याच्यामध्ये बिगर बिलाचं घेण्याचं होड लागले होते. कारण की टॅक्स आमच्या पीव्हीसीवर 29% टॅक्स जात होता पूर्वी. आता तो टॅक्स 2च टप्प्यात आहे. सोपी झोप लागते. 9% SGST आणि 9% CGST, असं 18%, 29% ना 18%. बघितलं तर 11% टॅक्स स्लॅब कमी झाला. पहिला ही 29 लागत होता, ती कसं काय लोकांना माहित नव्हतं. मग त्याच्यामध्ये काय होतं की आता जेवढा गवगवा होतोय, काही मुद्दे नाही सापडत तर काहीतरी मुद्दे की बा पांडवांनी टॅक्स लावला होता का ह्यांनी टॅक्स लावला होता का, ते बालिशपणाचे विधान होत आहेत की बा. आता पण लोकांचं समजा 1 लाख रुपयाची वस्तू घेतली तर 18% जीएसटी ना 18,000 रुपये जाते म्हणते ती. मग पहिलं किती पैसे जात होतं ना आता किती जाते का पहिलं जात नव्हतं काय रुपये? आता आमच्या व्यवसाय संबंधित सांगायचं तर मग 29,000 गेले असते. पण त्या टायमाला लपवण्याची टॅक्स ह्याची एक स्पर्धा लागली होती. त्याचं कारण एक होतं की मी ज्या भागामध्ये वाढलोय तर त्या भागामध्ये रस्ते सुद्धा नीट नव्हते. आम्ही कॉलेजला, मी साधारणतः 2006ला कॉलेज झालं, साधारणतः 6-7ला मी पासआउट झालो. आणि त्याच्यानंतर काय करायचं, नोकऱ्यांचं तर काही प्रमाण नव्हतंच. कारण की सरकारी नोकऱ्या जर बघितल्या तर माझ्या अंदाजाने पूर्ण माहिती नाही, पण 1.5-2% आसपास असतात असं म्हटलं जातं की बा लोकसंख्येच्या हिशोबाने असतात. मग सरकारी यंत्रणा कोणची पण त्याच हिशोबाने असते. तर आम्ही मीम्स तयार करायचो त्या टायमाला. राशींवरून जर लाईट गेली आहे आणि तुम्हाला जर लस्सी प्यायची इच्छा झाली तर राशींवरून कर्जतला तुम्ही डबा घ्या, त्याच्यात दही टाका, साखर टाका आणि गाडी घेऊन कर्जत पर्यंत जावा, त्याची लस्सी तयार होईल. तिथं मस्त लाईट नसली तरी तुम्हाला डब्यात तिथवर जाऊ तर इतके आदळे बसतात की तुमची लस्सी तयार होते. आता तसं पटकन पोचल्यामुळं बऱ्याचशा रिकव्हरीज ह्या होतात. आता तुम्ही आता पुढं खरं तर जीएसटीच्या पैशातनं रस्ते झाले इथपर्यंत आला. खरं मला तुम्हाला अजून पुन्हा माघारी न्यायचंय की जी जीएसटीचं पैसे घेतलं जातं म्हणते तर ही पहिलं लोकांकडून घेतलं जात होतं का, आता मी लोकांकडून घेतलं जात आहेत काय, की काय प्रकरण आहे? अजून मला ते सुट्ट पाहिजे. विषय काय असतो की आपण एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर ती जीएसटी सहित असते आणि समोर बी दिली जाते ते जीएसटी सहितच असते. फक्त आता त्याचा गवगवा जास्त होतोय. जर आपल्याला 10 रुपयाची वस्तू आहे तर ऍडिंग जीएसटी जर त्याच्यावर 5% असेल साधारणतः, तर ते साधारणतः त्याच्यात ऍड करून 10.5-11 रुपये होतात आणि त्याच्यावरती जे दुकानदाराचं प्रॉफिट आहे 1-2 रुपये असेल वस्तूवरच चाललंय. आपण मोठ्या प्रमाणात बघितलं तर 100 रुपयाला साधारणतः 5 रुपये असं धरलं तर 5 रुपये आणि दुकानदाराचा काही नफा असं धरून घेतलं जातं. संसार चालवायचा म्हटलं दुकानदार थोडाफार नफा कमवतो आणि त्या पद्धतीने ते घेतलं जातं. आणि पूर्वी घेत नव्हतं असं काही नव्हतं, पण आत्ता जे सांगतायत की वरून जीएसटी परत घेतला जातो, तसं नसतं. आमच्याकडं आम्ही आधी जीएसटी सहित वस्तू विकत घेतो आणि जीएसटी सहित खाली विकला जातो. एक्स्ट्रा जीएसटी घेतला जातो हा मुद्दा साफ खोटा आहे. त्याच्यामुळं लंके विरुद्ध सुजय विखे अशी निवडणूक नसून ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे. आणि त्याच्यात बी ही 26 मुंडकीत 26 मुंडक्यांनी कुणाला करायचं ह्यांचा तरी उमेदवार ठरलेला आहे. नरेंद्र मोदी हा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे.
इकडं चेहरा बघितलं तर असं ब्लँक चेहऱ्याचे असे पुष्टे लावलेले जसा बुजगावणे असतात त्या पद्धतीचे आहे. कोण होणार माहित नाही. खडगे होणार, राहुल होणार. शरद पवारांना ताकद दिली तर अजून जरा हे होईल ना. तसं नाही ना. आता समजा ते बघितलं तर त्यांचे उमेदवारच 10 उभा आहेत. शरद पवारांच्या 10 जागा उभा आहेत. 10 जागेवर तर काय ते पंतप्रधान होणार नाहीत. आणि मग पंतप्रधान नाही होणार तर मग म्हटल्यानंतर ही विरोधी पक्षातच जाणार आहेत सगळे. लंके जरी आपण ठरलं की बाबा लंके आले तर ते कुठं जाणार, विरोधी पक्षात जाणार. मग परत हाय असा विकास चालू ते खोळंबणार. मग त्याचा तोटाच होणार ना मतदारसंघाचा. कुठून आले? इथलं राशींचंच आहे. राशींचंच आहे. हो. काय म्हणतात लोक राशींच? लोक काय म्हणतात? लोक विकासाबरोबर आहेत. लोक विखे पाटला बरोबर आहेत लोक. काय इथं आता लंकी साहेबांनी बी जोर लावलाय म्हणते. काय नाही हो, दरवारने असं ते तुम्हाला म्हणत असं की पावसाळ्यात छत्री येते ती तसं गत आहे. आता ही नवीन पेव आलेलं आहे. ही नवीन नवीन नवरीचे 9 दिवस असते तसं ही खेळ आहे. लोक विकेंडला सोडणार नाहीत. लोक विकेंड बरोबरच आहेत. काय वाटतंय, काय विखेंना एवढ्या दिवस देऊन काय विकास झालाय असं वाटतंय? 100%. अहो आमच्या गावाला रस्ता नव्हता. आमच्या गावाला कॉन्क्रीट रस्ता झालाय भाजप सरकारकडून. आमच्या गावाला पाईपलाईन नव्हती. 13.5 कोटी रुपयाची पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन आली. आमच्या तिथं दलित वस्तीमध्ये 50 लाख रुपयाचं बुद्धविहार दिलंय तुझ्या विकेंनी. भाजप सरकारने दिलं की. आणि काही आघाडी सरकारने काहीच नाही. तर आता महागाई वाढली म्हणते ती, काय करायचं? महागाई कशी वाढली म्हणते? महागाई कशी वाढली नेमकी? कशाची वाढली महागाई? सगळीकडे वाढली म्हणते ती. अहो सगळीकडे मग कशाची वाढली? काय स्वस्त राहिले सध्या? सगळं स्वस्त आहे. अहो काय फक्त आकडे फुगलेत, बाकी जसं आहे तसंच आहे. पहिलं रानात गेली बाई 150 रुपये रोज होता, आज 300 रुपये रोज आहे. आणि बाकीच ते काही फक्त आकड्यांची मागं पुढे झालेली, दुसरं काहीच नाही. लोक नीट विचार करतात. बाकीच फक्त लोकांना वाटतंय डिझेल पेट्रोल वाढलंय, कुठे एवढं झालंय. काही नाही, फक्त या आकड्यांचं फुगाफुगी झालेली. उलट पहिल्यापेक्षा काळ सुखाचा आहे. कसा? पहिलं गॅस सिलेंडर भेटत नव्हता आया बहिणीला. आता फोन केला की गॅस सिलेंडर येतोय घरी. चुली फुकायची गरज नाही. अजून काय त्यांनी पाहिजे? इथं काय होईल मग? इथं काय नाही, इथं विकेच. इथं भारतीय जनता पार्टी, आमची लोक पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचं कमळच फुलन. काय असतं ते का नवं उभा करून माहित नाही लोकांना. त्या पार्टीमध्ये गेल्या लोकांना माहिती, आम्ही जातो येतोय, आमचे पाहुणरावळ आहेत तिथे, सगळ्यांना माहिती काय काय नाही. काही नाही. यापूर्वी या ठिकाणी या मतदारसंघाचा इतिहास जर बघितला ना चांगला, एखाद्या चांगल्या जाणकाराने इतिहास बघितला ना, तर ह्या मतदारसंघात पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलाय. ह्याच्या अगोदर माझ्या अंदाजाने दिलीप गांधीच्या अगोदर त्या ठिकाणी नासर फरांदे आणि तुकाराम गडाख यांच्यात लढत झाली. तुकाराम गडाख राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलं. तुकाराम गडाख निवडून आल्यावर परत फिरकलंच नाही भागात. आणि ते आलं नाही तर ते परत त्या कार्यकर्त्यांनी पळापळी केली का, त्यांच्या सुखदुःखात बी आलं नाही. तसलं खासदार आता ही बी तशीच होणार आहे. जर चुकून दुर्दैवाने काय घटना घडली तर ही बघायचं येणार नाही. तर विखे पाटील प्रत्येकाच्या सुखदुःखात आहेत. विखे पाटील फॅमिली, भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांनी कोट्यवधी रुपयाचा निधी राशींच्या देवस्थानसाठी दिलाय. आई जगदंबीसाठी पलीकडे साईडला त्या ठिकाणी भक्त निवास बांधलंय. तिथं गोरगरिबांचे लग्न होते. त्या ठिकाणी मस्तपैकी त्यांनी सगळे सुखसुविधा उपलब्ध करून दिलेत. शिंदे साहेबांचं काम आहे, विखेंचे काम आहेत. आज आम्ही नगरला जायचं म्हणत नको व्हायचं, आज माणूस तासात नगरला जाते. हे भाजप सरकारचं आणि विखेंचंच काम आहे ना. ह्या राशींमध्ये किती मतदान आहे? राशींमध्ये साधारणतः एक 12-13 हजार मतदान आहे. 12-13 हजार मतात कसं टक्केवारी होईल मतांची? कसं काही टक्केवारी म्हणजे तर विचार केला सरासरी तर 70% मध्ये विखे चालते आणि 30-35% लंके चालते. ठीक. नमस्कार नेते. नमस्कार. एकदम छत्रपती पर्सनॅलिटी माणसं आहे. काय नाव? विशाल शेटे. विशाल गाव? राशीनच. हो. काय करता विशाल भाऊ? शेती. काय म्हणतोय शेतकरी, काय म्हणतोय सांगा लोक? शेतकऱ्याचं काय वाटोळ केलं पाऱ्या मोदी सरकारने. काय पार खताचे भाव वाढवलेत. कुठल्या शेती भावाला भाव नाही. कुठल्याच वस्तूला, प्रत्येक वस्तूला जीएसटी लागते. हॉटेलमध्ये 2 जण जेवायची
तिसरा जेवला तर जीएसटीचं बिल जातंय. काय वाटोळ केलं बरं या मोदी सरकारने. यंदा काय करायचं? यंदा तुतारी. तुतारी. हो. बर, लय जोर दिसतोय तुतारी. तुतारीत निवडून येणार आहे. हो. पवार साहेबांवरची जी अजितदादांनी जी पक्ष चोरून नेला त्याची सहानुभूती, उद्धव साहेबांची सहानुभूती, याच्यामुळे 100% 1,00,00,000,000,000% लंके साहेब खासदार होणार. लंके साहेबच होणार. हो. ठीक आहे. इकडे काय? नमस्कार. नमस्कार. काय नाव? संजय पोटरे. संजय पोटरे. काय करता? शेती करतो. शेती. काय शेतात? ऊस आहे, कांदा आहे, मका आहे. बर. पाणी आहे का इकडे? हाय की भरपूर आहे की. पाण्याला काय? बर. काय म्हणतील लोक लोकसभेला? शेतकरी काय लय नाराज आहे? त्यांचं एकराचं शेततळ भरले पाण्यात जाता आणि ते आता सांगतात पाणी नाही. त्यांच्या शेतात जाऊन बघा, एकराचं शेततळ भरले त्यांनी आता. मग असं शेतकरी खोटं बोलल्यावर मग तुम्हाला कसा मिळाला लागेल? ते पण ते दर नाही म्हणतात कशाला? कांद्याला दर नाही म्हणतात. कांदा इथून पाठी मग 3 रुपयाने विकला होता. मग आता 15 रुपये, 18 रुपये, 20 रुपये युक्तच आहे कांदा. आता आमचं जे गाव आहेत ना, परिसर, एकही रोड राहिला नाही डांबरीकरणाचा. प्रत्येक गाव डांबरीकरणाला जोडलेले. 70,000 वर्ष झालं तर त्या राम मंदिर, तसं पुढे राम मंदिर बांधलं पंतप्रधानांनी. 370 कलम हटविलं. मग आता अजून काय गोष्टी करायला पाहिजे? इथं काय ही म्हणते, इथल्या लोकांना काय फायदा? इथं काय केलं म्हणते ह्या गावासाठी? इथं सगळा विकास झाला. प्रत्येक गावाला रोड आहे इथं. आणि शेतकऱ्याला योजना आहेत अजून भरपूर आहे. 2-2 हजार रुपये मोदी सरकार देते शेतकऱ्याला. अजून अनेक मुख्यमंत्री ह्याच्यात बी 2-2 हजार देते. मग आता काय करा? शेती करून द्यायची सरकारने ह्यांना. काय करून द्यायचं? बरोबर ना. काय नाव आता ह्याच्या खताच्या दुकानात बसलो आपण इथं. काय खतवाली काय म्हणते ती? काय म्हणते खतवाने? लय महाग झाले म्हणते ती. नाही आता महागाने मागच होत जाणार ना. 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये कांदा होता तेव्हा 700-800 रुपयाला गुन्हे होती. आता वाढत गेले. ज्वारी वाढली. हमी भाव सगळ्याच आहे, फक्त भाजीपाल्याचा हमी भाव नाही. बर. इकडे दुसरं काय पिकतंय का भाजीपाला? इथं ऊस पिकतंय की. ऊसाला एफआरपी दिली सरकारने. हा, बरोबर. ऊस आहे, कडधान्य आहेत, तूर आहे. आज 12,000 तूर गेली. आता ही म्हणते ती शरद पवारांना धोका दिलाय म्हणते ती. मग त्याचं कसं करायचं आता? शरद पवारने सगळ्यांना धोका दिला तर म्हणून त्यांना धोका दिलाय ना. अवघड झाला आता. शरद पवारने सगळ्यांना धोका देत आल्यात म्हणून त्यांना लोकांनी धोका दिला ना. सांगा ना. त्यांनी काय धोका दिला कोणाला? आता काय धोका दिला की सगळ्या महाराष्ट्राला माहिती काय काय धोका दिला. कोणत्या पक्षात नाही, कोणता पक्ष फोडला. दुसऱ्याचं पुतणे फोडलं ना त्यांनी. मग आता करणे तशी बरी आहेच की. रोहित दादामुळे 50,000 लीड मिळेल. रोहित दादा आता पहिला आणि शेवटचाच आमदार आहे आमच्यातला. आता रोहित दादाचं काय करणार इकडं? रोहित दादा ते काढल्या मतदारसंघात. ह्या मतदारसंघात काय रोहित दादाच झाल्या गोष्टी आता चुकीच्या झाल्या. आता तेच परत भाजपला मतदान देणार आहेत. ते म्हणल्यात तुम्हाला. सगळे इकडेच येतात, भाजपकडेच येतात. आता ते राष्ट्रवादी गटाचे होते ना, आता त्या अजित पवार गटाचे आता येतात थोड्या वेळात आमच्याकडे. आता ह्याच मतदारसंघ ह्या टायमाला येतात बहुतेक ते. नमस्ते. नमस्कार. काय नाव? संकेत पाटील. संकेत पाटील. दुकान चालू आहे? काय कसं चालू आहे दुकान? व्यवस्थित चालू. बर. काय म्हणते लोकसभा यंदा? लोकसभेचं काय आता रणधुमाळी चालू आहे व्यवस्थित. जो तो उमेदवार जो तो आपापल्या पक्षाकडून ताकद लावतोय. पण आता सध्या जर बघितलं तर सगळ्या गोष्टीचा विचार करून तर बऱ्यापैकी दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत. थोडीच तोड आहे. पण आता शून्य मतदार देखील सत्ताधारीच पक्षाचा विचार करून चलत असं मला वाटतं. आता तुम्ही व्यवसाय काय इथे दुकानदार आहे काय? दुकानात ही लय जीएसटीचा कालवा करते. जीएसटी आला दुकानदाराचे. जीएसटीचा जरी कालवा केला तरी इथून मागच्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये जो खतांचा तुतवडा निर्माण व्हायचा आणि आमच्या व्यवसायाच्या समोर शेतकऱ्यांच्या रांगा लागायच्या, त्या आज रांगा कमी झाल्या. आज केंद्र शासनाच्या मार्फत मोदी सरकार भरपूर प्रमाणात खताचा पुरवठा देते. काय तर खताचा देखील पुरवठा वाढला हे एक आम्हाला जाणून आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी प्रश्नावर सध्या विद्यमान आमदार
सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आज बरेचसे नदी पट्ट्यात आज सिद्धटेक असेल, भांबोरा असेल, ह्या परिसरामध्ये अक्षरशः नदी कोरडी पडली. आज राशीन शहर ही 25,000 लोकसंख्येचं गाव आहे. दोन्ही आमदार जरी असले तरी दोन्ही आमदारांनी आणि खासदारांनी, लोकप्रतिनिधींनी पाणी प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देऊन जे कॅनेलला कॅनेलला तर पाणी आणण्यासाठी दोन्ही आमदार रस्सीखेच करत असतात, पण आज भीमा नदी पात्र हे आपल्या राशीन परिसरापासून एक जवळच्या अंतरावर असल्याने राशीन पाणी पुरवठा योजनेला आज भीमा नदी पूर्ण कमी पडली. 25,000 लोकसंख्येचं गाव असलेलं आणि नदीच्या परिसरातील भरपूर असे शेतकरी की आज त्या नदीच्या पाण्यापासून आज वंचित आहेत. तर त्या नदीला पाणी सोडण्याच्या संदर्भात देखील आताच्या या नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे. एकंदरीत आता शेतकरी येते मोठ्या प्रमाणात खताच्या खरेदीसाठी, औषधा खरेदीसाठी, काय प्रतिक्रिया? काय नाही, प्रतिक्रिया चांगली आहे. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया चांगली आहे. किसान सन्मान योजना देखील आम्ही ज्यावेळेस विचारतो व्यवसाय करत असताना किंवा ह्या केंद्र शासनाच्या ज्या काय योजना आहेत, किसान सन्मान योजना आहे, परत नंतर तुम्हाला सांगतो लाभार्थी, आता शेतकऱ्यांना बरेचसे लाभ मिळतात. मग शेती अवजारे असतील, परत नंतर तुम्हाला सांगतो शेततळे असतील, शेततळ्याचे कागद असतील, ठिबकचं अनुदान असेल, ह्या अनुदानाच्या मार्फत आम्ही ज्या टायमिंग शेतकऱ्यांना आल्याच्या नंतर विचारतो तर भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. आणि वयोवृद्ध शेतकरी की ज्यांना किसान सन्मान योजनाचे लाभ मिळतो ते अतिशय खुश आहेत. ठीक. तर साधारण या पद्धतीच्या प्रतिक्रिया ही त्या ठिकाणी या भागातून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खरं तर इथं त्या ठिकाणी रोहित पवार आमदार असल्याचा हा मतदारसंघ आहे. विखे पाटील इथं खासदार आहे. सध्या निलेश लंके या मैदानामध्ये त्या ठिकाणी उभा आहेत आणि अतिशय चुरशीच्या अशा पद्धतीची, म्हणजे लोक सांगतात की जर वेळेपेक्षा वेगळ्या पद्धतीचा अनुभव त्यांना यंदाच्या या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणानं जाणवतोय. फाईट होणार आहे असं लोकांचं म्हणणं आहे. बऱ्याच लोकांनी विखे पाटील येतील म्हणून सांगितलं, अनेकांनी निलेश लंके येतील म्हणून सांगितलं. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की विखे पाटलांच्या काळामध्ये त्या ठिकाणी विकास कामं झाली, निधी आला, रस्त्याची कामं झाली, पुलाची कामं झाली, मंदिराला पैसे आले, बाकीच्या अनेक गोष्टी असतील, मग किसान सन्मान निधी असेल, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही आहे, कांद्याची समस्या आहे, दुधाची समस्या आहे, शेतकऱ्यांच्या खतांचे दर वाढलेत, ह्या संदर्भातल्या गोष्टी सांगितल्या. बऱ्याच जणांनी जीएसटी वाढल्यामुळं किंवा जीएसटी मुळे लोक नाराज आहेत असं सांगितलं. परंतु त्या व्यापाऱ्यांशी बोलताना पूर्वी 29% टॅक्स आम्ही वेगळ्या पद्धतीने भरत होतो, भरलेला टॅक्स सरकारकडे जाण्याच्या ऐवजी दुसरीकडे जायचा, त्यामुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट असायचा. आता टॅक्स सांगून घेतला जातो, तो सरकारला भरला जातो, त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणामध्ये येतो हे सांगितलं जाते. त्यामुळे दोन बाजूने लोक त्या ठिकाणी बोलतायत. अतिशय संमिश्र अशा पद्धतीचं वातावरण आहे, अतिशय मिक्सिंग अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या भागातून असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. प्रत्यक्षात लोक मतदानापर्यंत काय पद्धतीचा विचार करतात, कारण इथलं मतदान हे 13 तारखेला होणारं मतदान आहे. अजून त्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 10-11 दिवसाचा टाइम आहे आणि या 10-11 दिवसामध्ये कोण कसा प्रचार करतो, कोण कसं मुद्दे पोहोचवतो, कोण कसा जे लोकांना कन्व्हिन्स करतो, लोकांपर्यंत कसं पोहोचलं जाते, लोकांना काय सांगितलं जातं, ते लोकांना पटतं का आणि मग लोक मतदान कसं करतील, यावरून या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, राशीन.